हे जे वाक्य आहे, सेंटेन्स आहे, हे मोठं सेंटेन्स आहे, हे कंपाऊंड सेंटेन्स आहे, कारण अँड या कंजंक्शनने ते जोडलेलं आहे, म्हणून याला आपण कंपाऊंड सेंटेन्स म्हणूया. म्हणजे थोडक्यात याला आपण एक मिश्रित वाक्य, कंपाऊंड पण थोडंसं कॉम्प्लेक्स, म्हणजे एकाच वाक्यात दोन वाक्य आले म्हणून त्याला आपण एक कंपाऊंड सेंटेन्स किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं त्याला आपण म्हणूया. म्हणून हे कंपाऊंड पण कॉम्प्लेक्स आहे, कारण दोन वाक्ये एकाच वाक्यात आलेले आहेत की आय वर्क इन द गार्डन, गार्डनमध्ये काम करतो, बगीच्यामध्ये काम करतो, आणि माझी बहीण ही घरामध्ये काम करते. तर आता ह्या वाक्याचा जर आपण परिपूर्ण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसेल की या प्रत्येक वाक्याला सेपरेट कर्ता आहे, सेपरेट क्रियापद आहे, सेपरेट कर्ता आहे, सेपरेट क्रियापद आहे. दुसऱ्या भाषेमध्ये मी असं सांगेन की या दोघं वाक्यांना या ठिकाणी सब्जेक्ट आहे आणि प्रिडिकेट आहे. सब्जेक्ट म्हणजे उद्देश आणि प्रिडिकेट म्हणजे विधेय. म्हणजे आय हा सब्जेक्ट आहे आणि वर्क इन द गार्डन हे प्रिडिकेट आहे. इथं माय सिस्टर हा सब्जेक्ट आहे आणि वर्क्स इन द होम हे प्रिडिकेट आहे. तर प्रत्येक वाक्याला एक सब्जेक्ट आणि प्रिडिकेट असतो. असे 2-2, 3-3 वाक्य एकत्र येऊन एक मोठं सेंटेन्स तयार होते.